कृती समिती चेष्टेचा विषय का होते? नमस्कार, मी संतोष पाटील. तुम्ही बघताय SP न्यूज. कोल्हापूर ही आंदोलनाची भूमी आहे. कोल्हापुरात जी आंदोलनं उभी राहिलीत त्याची दखल देश पातळीवर घेतली गेल्याची अनेक उदाहरणं देता येतील. ज्येष्ठ नेते ND पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोल आंदोलनादरम्यान कृती समितीची स्थापना झाली. कालांतराने त्यातून अनेक शाखा, उपशाखा, त्याच्या उपशाखा निर्माण झाल्या. आता या कृती समित्या चेष्टेचा विषय बनल्या आहेत. कृती समित्यांनी आपलं नैतिक अधिष्ठान घालवले का? कोल्हापूरकरांसाठी काहीतरी करण्याची धडपड असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये डॉक्टर राजेंद्र भारुड हे आहेत. जाब विचारण्याच्या नादात त्यांच्या कामाची तळमळ काढली गेली आणि ते एका बैठकीतून धडक उठून गेले. यापूर्वी अनेक अधिकारी एकतर अशी बैठकच टाळत होते किंवा या कानाचं ऐकून त्या कानाने सोडून देत होते. डॉक्टर भारुड यांनी कसलाही मुलाहिजा न बाळगता अवमान होण्यापूर्वीच बैठकीतून उठून जाणं रास्त समजलं. 2-2.5 वर्षांसाठी आलेल्या काही जिल्हाधिकारी, आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच कोल्हापूरसाठी काही ठोस केले. प्रशासन हा नेहमीच सॉफ्ट टार्गेट असल्याने कथित समाजसेवकांकडून नेहमीच धारेवर धरले जातात. कोल्हापुरातील सर्व प्रकारच्या कृती समित्यांची नैतिक अधिष्ठान असणारी धार राजकारण्यांपुढे मात्र चालत नसल्याची उदाहरणे आहेत. आपलं नैतिक अधिष्ठान ढळू न देता खरंच आम्ही कोल्हापूरचे प्रश्न तडीस लावण्यासाठी आहोत, नाही की अडवणूक करण्यासाठी, हे येत्या काळात या सर्वच कृती समित्यांना दाखवून द्यावं लागेल. आतापर्यंत चेष्टेचा विषय बनलेल्या कृती समित्यांच्या बैठकांना निर्णय घेणारा अधिकारी उपस्थित राहणार नाही किंवा अशी बैठक अर्धवट सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. यामुळे कृती समित्यांनी आपल्या कामाची तळमळ सिद्ध करण्याची आता वेळ आल्याची चर्चा रंगली. काळमवाडी धरणासाठी झालेलं आंदोलन असो किंवा 2009 पासून सुरू झालेलं टोल आंदोलनाचा लढा असो, 2007 साली ऊस दराची कोंडी कोल्हापुरातील आंदोलनानेच फुटली होती. LBTच्या लढ्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली. इतकंच काय, जग पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या मराठा मूक मोर्चाची बीजेही कोल्हापुरात रोवली गेली होती. कोल्हापूरच्या आंदोलनाला एक नैतिक अधिष्ठान लाभल्याने एक समाधानाची बाजू होती, तर दुसऱ्या बाजूला गळ्यात विविध रंगांचे राजकीय स्कार्फ अडकवून रोज एक निवेदन देणारी मंडळीही कमी नाहीत. देश पातळीवरील प्रश्नांसाठी कोल्हापुरातील अधिकाऱ्यांना जाब विचारत आंदोलन करणाऱ्या महाभागांची संख्याही अधिक आहे. निव्वळ शासकीय यंत्रणेवर दबाव टाकून आपले इप्सित साध्य करण्यासाठीच होणाऱ्या ह्या भुरट्या आंदोलनाने शासकीय कार्यालयांसह सर्वसामान्यांना वेठीस धरलं जात असल्याची भावना आहे. असे असले तरी आंदोलनं ही लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण असून ती झालीच पाहिजेत, हेही तितकंच खरं आहे. पण अशा आंदोलनाला एकांगी प्रसिद्ध पिपासू काही वेळा तोड पाण्याचा वास कोल्हापूरकरांना आता येऊ लागलाय. हे ह्या एकूणच चळवळीचं अपयश म्हणावं लागेल. दर आठवड्याला एखादं तरी आंदोलन हाती घ्यायचंच, त्याचे वर्तमानपत्रातून फोटे छापून आला की आंदोलनाचा विषय संपला. अशाच आंदोलनांचा आता भरणा होत असल्याने अशा आंदोलनाचे कोल्हापूरकरांसाठी फलित काय, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कोल्हापूरचा कचरा प्रश्न, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, रस्त्यांचा प्रश्न, विकास निधी यावर पारदर्शी आंदोलन करून प्रशासन आणि राजकारण्यांवर दबाव टाकण्यासारखे कितीतरी समाजहिताचे विषय आहेत. यावर कृती समिती स्थापन व्हावी, एक विषय प्रामाणिकपणे मार्गी लावावे, आपली नैतिक अधिष्ठान अधिक बळकट करावे. खरंच आम्ही स्वर्गीय ND पाटील आणि गोविंदराव पानसरे यांच्या विचारांचे पाईक आहोत. आम्ही जमेल तेव्हा कडक आणि योग्य असेल तेव्हा लवचिक भूमिका घेऊन कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावणारी कृती समिती आहोत. असे सिद्ध केले
तरच या कृती समित्यांना एक नैतिक अधिष्ठान लाभेल. अन्यथा अशा बैठका होत राहतील. यातून कधी अधिकारी बैठक सोडून जातील तर कधी कृती समितीला जावं लागेल. यातून नुकसान होणार आहे ते शेवटी सर्वसामान्य कोल्हापूरकरांचं. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, आ? ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.